ही पहा, ठाण्याच्या सुप्रसिद्ध वकिलांची मुलगी. मी काय म्हणते गुरुजी, आतापर्यंत जे काही झालं ना ते बस झालं. तुम्ही असं का म्हणताय? माझ्या काही लक्षात येत नाही. मी येण्याआधी आपण काही स्थळ पसंत केलं आहे का? तसंच समजा. तिच्याबद्दलच मी बर्वे गुरुजींना सांगत होते. मीनाक्षीच आपल्या घरची सून व्हायला योग्य आहे. तुम्हाला माझ्या समोर बसायला ऑकवर्ड वाटतंय? नाही, मला का ऑकवर्ड वाटेल? मग बसा ना. आयुष्याच्या प्रवासात रस्त्यावर भेटणारा प्रत्येक माणूस सोबती असतो तसा नाही, आणि बऱ्याचदा सोबत चालणारे पाय एकाच मुक्कामी थांबतील असं नाही. प्रत्येकाने आपला आपला प्रवास करावा मुकाटी, स्वतःच निवडलेल्या स्वतःच्या मार्गावर, जिथे आपलं नशीब आपल्याला घेऊन जाईल. सोबतीला असतात फक्त आठवण आधीच्या प्रवासातील माणसांची, पुढच्या आयुष्यभराच्या प्रवासासाठी. काय झालं? काही नाही. कविता आवडली नाही का? नाही अहो, छान आहे, खूप छान आहे. नाही म्हणजे तशी माझी नाहीच आहे ही कविता. माझी तीच मैत्रीण जिची एक कविता मी तुम्हाला आधी ऐकवली होती, तिचीच आहे ही सुद्धा. मी असा एकटा असलो ना की तिच्या कविता गुणगुणत असतो. हा म्हणजे तुम्ही अजून वेगळा काही निष्कर्ष काढण्याआधी मी स्वतःच तुम्हाला सांगतो, ही कविता ऐकवण्यामागे माझा वेगळा असा काहीच उद्देश नव्हता. जस्ट सहजच असं वाटलं म्हणून बोलून दाखवलं. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती. खर तर या विषयावर बोलायचं नव्हतं, पण या विषयावर बोलणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्या दोघांमध्ये आधी जे काही घडलं ते तुम्हालाही माहिती आणि मलाही. आपण या विषयावर नाही बोललो तर नाही का चालणार? नाही सांगणार, कारण माझ्या मनावर जे ओझं आहे ना ते मला कमी करायचं. माझ्या मनातल्या तुमच्याबद्दलच्या भावना अजूनही तशाच आहेत, त्या कधीच बदलणार नाही. पण इट्स ओके. मी स्वतःला समजावू शकतो, खरंच समजावू शकतो. म्हणजे या बाबतीत मला सहानुभूतीची किंवा आधाराची अजिबात गरज नाही. तुम्ही सतत इथून निघून जायचं असं म्हणत असता. तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथून निघून गेल्यावर आयुष्यभर मला त्रास होत राहील, पण असं काही होणार, खरंच असं काही होणार. मी आता हळूहळू स्वतःला ओळखायला लागलो, आणि म्हणूनच इतक्या कॉन्फिडेंटली बोलतो. तुमच्या आधी माझं ज्या मुलीवर प्रेम होतं तिने मला सोडून दुसऱ्याच मुलाशी लग्न केलं. मला वाटलं मी आता तिला आयुष्यभर विसरू शकणार, पण काय झालं, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला तिचा विसर पडला. उद्या तुम्ही निघून गेलात तर तुमच्या बाबतीतही असंच होईल. आयुष्याचं वर्तुळ पुन्हा गोलाकार फिरत आहे. पण तुम्हाला शेवटचं कन्व्हिन्स करायचं म्हणून एवढंच म्हणेन की नाही. डोंट वरी,
मी त्या विषयावर बोलणार नाही, पण विषय सोडूनही बोलणार. मला एवढंच म्हणायचंय की आयुष्य एवढी छोटी गोष्ट दुसरी कुठलीच नाही, आणि एवढ्या छोट्याशा आयुष्यात आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात. मग त्या गोष्टी नाही करता आल्या तर त्याचा त्रास करून घेण्याचाही काहीच अर्थ नसतो, हो ना? सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या असतात असंही काही नाही. तशा माझ्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहे हे तुम्हाला माहिती. तशाच तुमच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहे त्याही मला माहिती. आणि मला हेही माहिती त्या भावना व्यक्त करण्यापासून तुम्हाला कोणीतरी अडवतं. ती व्यक्ती कोण आहे किंवा ते जे काही कारण असेल ते तुम्हालाच नाही. मी त्याबद्दल तुम्हाला कधीच विचारणार. पण समजा अशाही परिस्थितीत माझ्या तुमच्याबद्दलच्या भावना त्याच असतील आणि तरीही जर मला तुमच्याशी लग्न करायचं असेल तर तुमचं उत्तर काय असेल? प्लीज थांबा. प्लीज तुम्ही प्लीज बसा. नाही, मी रिक्वेस्ट करतो, प्लीज. मला तुमचं उत्तर मिळालं. असं म्हणतात प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतं. आपली भेट होणं, आपल्याला एकमेकांबद्दल ओढ वाटते, पुन्हा एकत्र यायचं नाही असं ठरवून सुद्धा पुन्हा पुन्हा एकत्र यायचं. या सगळ्याच्या मागे काही ना काही कारण तर नक्कीच असतं. पण आता तुमचं उत्तर कळल्यावर ते महत्वाचं नाही. आपण सज्ञान तर आहोतच, पण आता थोडा समजूतदारपणा दाखवून हे नातं इथेच कायमचं संपवून टाकलं तर. नाही म्हणजे मला थोडा त्रास होईल सुरुवातीला, नक्कीच होईल, पण पुढे नाही होणार. कदाचित तुम्हालाही त्रास होईल. बाकी काही नसलं तरी त्रास होण्या इतपत नक्कीच मैत्री होती. आणि त्याच मैत्रीच्या नात्यानं मी तुमच्याकडे एक गोष्ट मागणार. शेवटची, प्लीज नाही म्हणू नका. कोणती गोष्ट? तुम्ही इथून जिथे कुठे निघून जा तिथे मीच तुम्हाला सोडायला आहे. ते शक्य नाही. का शक्य नाही? कारण मी इथून कुठे जाणार आहे हे मलाच माहित नाही. असं कसं माहित नाही? तुम्ही इथून कुठे जाणार आहात, कुठे नोकरी करणार आहात, कुठे राहणार आहात हे तुम्हालाच माहित असणार ना. हे बाब, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला तिथे सोडल्यावर मी तुमच्याकडे मागे वळूनही पाहणार आणि पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. खरं तर आयुष्यभराचा प्रवास तुमच्यासोबत करायचा होता, पण हा शेवटचा प्रवास जरी तुमच्याबरोबर करता आला तरी खूप झालं. तशा माझ्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत हे तुम्हाला माहिती. तशाच तुमच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत त्याही मला माहिती.
आणि मला हेही माहिती त्या भावना व्यक्त करण्यापासून तुम्हाला कोणीतरी अडवतं. ती व्यक्ती कोण आहे मी त्याबद्दल तुम्हाला कधीच विचारणार. पण समजा अशाही परिस्थितीत माझ्या तुमच्याबद्दलच्या भावना त्याच असतात आणि तरीही जर मला तुमच्याशी लग्न करायचं असेल तर तुमचं उत्तर काय असेल? मीनाक्षी बद्दलच मी बर्वे गुरुजींना सांगत होते. काय ना वहिनी, मला पटलंय. मीनाक्षीच आपल्या घरची सून व्हायला योग्य आहे. आता तर तू माझ्या निर्णयावर खुश आहेस ना? वहिनी, आपण उद्याच मीनाक्षीला मागणी घालूया. मीनाक्षी, काय ग? मला वाटलंच तुलाही झोप येत असेल माझ्यासारखी, म्हणून आले मी इथे गप्पा मारायला. तुझा मूड आहे ना गप्पा मारण्याचा? काय ग, काय चाललंय? कुठे काय? काही नाही. अगं काही नाही. कसं मी आलेली बघून गप्पा बसलात ना दोघी? आत्ते अगं खरंच असं काही नाहीये. तो हा मी ऐकलंय. तू म्हणत होतीस ना तुम्हाला दोघींना गप्पा मारायच्यात म्हणून. हो, पण आम्ही जनरलीच गप्पा मारणार होतो. अगं मग तसं असेल तर तिला घेऊन तुझ्याच रूम मध्ये जा ना. म्हणजे तुम्हालाही कोणाचा त्रास नको आणि तुमचाही कोणाला त्रास नको. अगं पण तूच म्हणाली होतीस ना की मीनाक्षी इथे. हो, मीच म्हटलं होतं की मीनाक्षी इथे हॉलमध्ये झोपेल म्हणून. अगं पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. अभिला काही लागलं सवरलं असतं तर हॉलमध्ये कुणीतरी असावं म्हणून तसं म्हटलं होतं मी. पण आता अभिला तशी काही गरज नाहीये. त्यामुळे मीनाक्षी आजपासून तुझ्याबरोबरच राहील तुझ्या रूम मध्ये. मीनाक्षी, तुझं जे काही हंतरून पांघरून असेल ते घे आणि सुहाच्या रूम मध्ये जा. आत्ते, थँक्यू सो मच. चल. काय सांगते साई? आत्याई असं म्हणत होती? हो ना, हे कसं शक्य आहे? हे मला नाही माहित. पण एक मात्र नक्की, तुझा आणि मीनाक्षीचा विषय त्यांनी भलताच मनावर घेतलाय. नाही आई, पण माझा अजूनही विश्वास बसत नाही. अरे काय बोलणं चाललंय माझ्या लेकरांचं? काही नाही, आपलं सहज काहीतरी बोलत होतो. येतंय येतंय, माझ्या लक्षात येतंय सगळं. हं? अरे काय अभि, हं? एखादी गोष्ट मनासारखी व्हावी म्हणून आधी हट्ट करून बसायचा, आणि आता मी हट्ट पुरवायचा म्हणतेय तर असा चेहरा पाडून बसलाय. म्हणजे नक्की मी काय करायचं ना ते सांग आता मला. हं? आत्याई, तू खरंच हो, अरे लहानपणापासून एक तरी तुझा हट्ट असा आहे का की जो मी पूर्ण केला नाहीये? पण त्यावेळेस गोष्ट वेगळी होती. त्यावेळेस तुझा फक्त आनंदाचा भाग होता, पण आता तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून मी थोडा वेळ घेतला मीनाक्षीला समजून घेण्यासाठी. पण आता मला पटलं, मीनाक्षी तुझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी योग्य मुलगी आहे.
अभि, काय झालं? अरे असं अचानक गप्प का झालास तू? अब नाही म्हणजे आपण सगळे असं म्हणतोय, पण त्यांच्या मनात असं काहीच नसेल तर? अरे बाईचं मन आहे ते, सगळ्यांना समजणं इतकं सोपं नसतं हं? ती तुला तसं दाखवत नाहीये कारण तिला माझ्या नकाराची काळजी वाटत असणार. आणि एकदा का मी होकार दिला असं तिला कळलं की तिचा नकार कसा होकारात बदलतोय ते बघ. हा मीनाक्षी, अगं तूही बस ना आमच्याबरोबर नाश्ता करायला. नाही नको, मी नंतर बसेन. मी सांगते ना तुला. वंस म्हणतायत ना, बस तू पण. मी वाढते. आण. मीनाक्षी बस बघू. बस. बस बस. छान झालाय. काय चाललंय हे सगळं? आतापर्यंत मी अशाच हसत्या खेळत्या कुटुंबाचं स्वप्न पाहत होते. अशाच एखाद्या कुटुंबाचा आपणही एक भाग असावा असं वाटत होतं. याच नात्यांच्या रेशमी धाग्यात मला बांधून घ्यायचं होतं. पण आता असं का वाटतंय की मी या सगळ्यांमध्ये अडकून पडतीये, गुरफटून जातीये. जे सुख हवं होतं ते आता समोर आहे माझ्या. पण स्वीकारायला मात्र मन तयार नाही. असं का होतंय मला? मीनाक्षी, कसला विचार करतेस? चहा थंड होईल ना तुझा. मीनाक्षी, जेवढं कामाकडे लक्ष देतेस ना तेवढं खाण्याकडे सुद्धा लक्ष दे. फक्त दुसऱ्यांचा विचार करत असते. पण
पण स्वतःच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एका गोष्टीचं भान नसतं. वहिनी, तू काय फक्त बोलतच राहणार आहेस का? हो, आलेच मी. वत्स, हो. अभि, सोहा, हे काय पाहिलंत का? अरे बांगड्या आहेत. अगं नुसत्या सोन्याच्या बांगड्या नाही आहेत, त्या आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बांगड्या आहेत. बहीण, तुला आठवतोय ना आईने तुझ्या हातात घातल्या होत्या? पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा ठेवा आता 6व्या पिढीच्या सुनेकडे सोपवण्याची वेळ आलेली आहे. आणि एकदा का तिने बांगड्या स्वीकारल्या की पुढे सगळं काही व्यवस्थित होणार आहे. मीनाक्षी, परांजपेच्या घरची सून म्हणून या बांगड्या स्वीकार.